बाप्पा मोरयाचा गजर करत ओमकार 11 वाघिवली संघानं प्रतिज्ञा घेतलेली आहे की आपल्याला खेळायचं आहे ते गावासाठी, आपल्याला खेळायचं आहे ते गावाला चषक या मैदानातून नेण्यासाठी आणि आत्तापर्यंतची घोडदौड त्यांची यशस्वी राहिलेली आहे. नक्कीच सर. त्यामध्ये कोणतंच दुमत नाहीये. कारण ओमकार इलेव्हन वाघिवली संघाने खेळच तसा साकारलाय सर. पहिल्या मॅचमध्ये रॉयल खारघरच्या विरुद्ध खरं तर सुरुवातीला दमछाक झाली, विकेट आल्या, 57 धावा उभारल्या, त्याचा यशस्वी बचावही केला आणि नुकत्याच संपन्न झालेल्या सामन्यामध्ये खरं तर काव्या इलेव्हन कोपरीच्या विरुद्ध 46 धावांचा खरं तर 4 ओव्हरमध्ये बचाव केला. म्हणजे धावसंख्येचा बचाव करायला मात्र आपण पाहतोय वाघिवली संघ सक्षम आहे. मात्र इथे आता त्यांना खरं तर चेसिंग करायचे, म्हणजे त्यांच्यासमोर एक कठीण पेपर मी म्हणेल उपस्थित केला तो अंश 11 खेरणे टीमने सर. नाही, वाघिवली संघाचे पाठीराखे भरपूर आहेत. इकडे डाव्या साईडचा कोपरा आहे ना, तो सगळा वाघिवली संघाच्या सपोर्टर्सनी भरलेला आहे. त्यामुळे ते एक पाठबळ, ते एक पॉझिटिव्हनेस, तो एक पाठिंबा, तो एक पाठीवरची थाप, या सगळ्या गोष्टी वाघिवली संघाच्या बाजूने आता घडत आलेल्या आहेत. परंतु अंश 11 खैरणे संघानं आज करामत केलेली आहे. या मैदानावर सुंदर असं खेळ प्रत्येक खेळाडूनं साकारलेला आहे. हॅट्रिकचा मान तर याच संघातील 2 खेळाडूंनी पटकावलेला आहे. आजच्या रात्रींमध्ये एकाच मॅचमध्ये 2 खेळाडूंनी हॅट्रिक घेतलेली आहे. त्यामुळे ही जी मॅच होणार आहे, ही मॅच फलंदाज आणि गोलंदाजांमधलं एक द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल, रणधुमाळी पाहायला मिळेल. नक्कीच सर. नक्कीच सर्वोत्तम विरुद्ध सर्वोत्तम अशी लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल आणि एक चांगलं बॅटल आपल्याला इथे पाहायला मिळेल. राम पाटील आलेले आहेत. राम पाटील आलेले आहेत. पहिलं षटक घेऊन राम पाटील आलेले आहेत, ज्यांनी मागील मॅचमध्ये फक्त एकच धाव दिलेली. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे. दबा धरून बसतात बघा आणि सरळ पावलानं चालत येऊन चेंडू टाकतात. पहिला चेंडू लाजवाब असा चेंडू टाकलेला, टप्पा पडला लेग स्टंपवर, चेंडू गेला ऑफ स्टंपच्या बाहेर. म्हणजे काय टर्न आहे बघा या गोलंदाजाचा, अतिशय चांगला टर्न. अनुभवी खेळाडू आहे, मुरब्बी खेळाडू आहे, बराचसा एक्सपिरियन्स त्यांच्या पाठीशी आहे आणि अशा या गोलंदाजानं राम पाटीलनं पहिला चेंडू टाकला आहे तो निर्धाव. दुसरा चेंडू राम पाटील यांच्या बॅटमधून, ओ जबरदस्त टोला, काय फटका आणलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेनं मारलेला हा सणसणीत चौकार मारतोय तो फलंदाज साजेश माळीनं एक दमदार सुरुवात करून दिली आहे. नक्कीच सर. तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय खरं तर ऑन स्क्रीन टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून परफेक्ट मिडल केलं बॉलला, लाईन लेंथ अगदी अचूक ओळखली, योग्य पोझिशनमध्ये आले, थोडेसे शफलही झाले, चांगला फुटवर्क दाखवला आणि खरं तर चौकार आणि महत्त्वपूर्ण चौकार आहे. कारण टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय म्हणजे धावसंख्या तशी उभारावी लागेल आता. नाही, त्यांना विश्वास होता आपल्या फलंदाजीवर, धावा जास्त जमतील आणि सार्थकी लावलेला हाही फटका लाजवाब असा फटका होता. मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातो. थोडंसं वाईट ठेवलं आहे बघा, म्हणजे मिड विकेट आणि लॉंग ऑन याच्यामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेलं, ही वेगळी टेक्निक, हा एक वेगळं रणनीती, हे एक वेगळं जाळं टाकलेलं आहे ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं, वाघिवली संघ तसा नावाजलेला संघ आहे. उरण पनवेल या दोन्ही तालुक्यांमध्ये नावाजलेला असा संघ आहे. एक्सपिरियन्स खेळाडू या संघामध्ये आहेत आणि त्यामुळे खैरणे संघ जरी या परिसरातील एक उत्तम संघ असला तरी त्यांच्याबरोबर लढत मात्र एक जबरदस्त देतोय तो वाघिवली संघ. राम पाटील, हा चेंडू राम पाटील यांचा, ओ आवाज द्यायचा आवाज आला, मात्र पंच सांगतायत नाही, नॉट आउट. लेग बाईटचा इशारा पंचांकडून येतोय. ऑफस्टंपच्या खूप बाहेर होता चेंडू. पण अगदी लाईन अगदी आपण पाहिली ना सर, अगदी खोलवर पद्धतीची लाईन होती. यॉर्कर लाईनचा प्रॉब्लेम होता नक्कीच. मात्र जर विकेट टू विकेट लाईन जर असती ना, तर कदाचित इथे एखादी विकेट किंबहुना संधी तरी कदाचित निर्माण झाली असती. राम पाटील यांचा राऊंड आर्म आहे बघा, त्यामुळे चेंडू थोडासा हवेमध्ये स्विंग होतोय, आउट स्विंग होतोय नॅचरली. ओ हो, काय गोलंदाजी जबरदस्त. राम पाटील टप्प्यावर नियंत्रण आहे बघा त्यांचं. क्रिकेटमध्ये वेगापेक्षा ज्या गोलंदाजाचं टप्प्यावर नियंत्रण, म्हणजे कांबळेसारखं तसं गोलंदाजी करतोय तो राम पाटील. नक्कीच सर. चांगलं व्हेरिएशन आणि कंट्रोल व्हेरिएशन आपण म्हणतोय, कंट्रोल व्हेरिएशन दाखवतात ते राम पाटील. अनिल कुंबळे ज्यांचं जरा टर्नपेक्षा टप्प्यावर नेहमी लक्ष केंद्रित असायचं, तशी गोलंदाजी राम पाटील करतात. हो, स्लोवर डिलिव्हरी. मात्र वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला हा चेंडू होता.
लेग स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या या चेंडूला पंचांनी वाईड म्हणून घोषित केलं. पहिला वाईड आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. निर्णायक क्षण आहे. सुपर 5 साठी ही सुपर 8 माफ करा सुपर 8 साठी हा संघर्ष सुरू आहे. अष्टमसाठी हा संघर्ष सुरू आहे. तो खैरने आणि वाघिवलीचा. राम पाटील तयार आहे. समोर आहेत फलंदाज अक्षय, साजेश आणि साजेशनी जबरदस्त असा तडाखा आणला. आवाजच असा आला की हा चेंडू षटकारासाठी जाणारे निश्चित झालं. नक्की सर, अगदी ताकदीने मारला होता, अगदी खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीने. मात्र हा आपण पाहतो षटकार खेचला आणि सर स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तो बिनबाद 13 धावा. हे 13 धावा 13 धावा म्हणजे ज्या झटपट क्रिकेटमधील फलंदाजांच्या बाजूनं गेलेला कौल आहे. उगीच नाही खैरने संघानं नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. त्यांना विश्वास आहे. विश्वास नव्हे तर आत्मविश्वास आहे. पहिल्या षटकातील पहिल्या षटकामध्ये जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मॅक्झिमम रन आपण जमवायच्या. त्यानंतर थोड्या थोड्या रन आल्या तरी चालतील, हे टार्गेट त्यांनी सेट केलेलं. पहिल्याच चेंडूपासून त्यानं मारण्याची सुरुवात केली. अगदी दुसऱ्याच चेंडूवर चौकार ठोकला आणि शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकलाय. म्हणजे 2 चेंडूमध्ये 10 धावांचा त्यांनी वसपा काढला. बाकीच्या चेंडूवर सिंगलचं समीकरण बनवून 13 धावा केल्या. ही एक जमेची बाजू ठरलेली आतापर्यंत तरी अंश 11 खैरणे संघासाठी. म्हणजे स्ट्रॅटेजीने उतरलाय टिकेवाळी सर, असं आपण म्हणू शकतो की धावफलक हलतं राहणं पाहिजे. म्हणजे डॉट बॉल जास्त येता कामा नये. सिंगल डबलनी धावफलक कसं पुढे नेले, मध्ये मध्ये एखाद दुसरा मोठा फटका आला. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये सर प्रति षटक ॲटलिस्ट 12 किंबहुना 10 ते 12 धावा जरी आल्या, एखाद्या ओव्हरमध्ये 15 आल्या तरी ॲटलिस्ट 45 ते 50 धावा एक चांगलं टार्गेट असू शकतं या सध्याच्या घडीला, जिथे 1.5 वाजून गेलेत सर. हां, नक्कीच ते टार्गेट पुरेसं असू शकतं, सफिशियंट असू शकतं. आकाश गावंड तयार. हाऊज दॅट बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आनंदोत्सव साजरा करतायत बघा सगळे वाघिवलीचे हे खेळाडू. मोठी विकेट, मोठा मासा जाळाला लागलेला आहे, तो म्हणजे अक्षय माळी नावाचा. अक्षय माळी हा हार्ड हिटर फलंदाज. मागील मॅचमध्ये बघितलं आपण, अक्षय माळी हळूहळू खेळत होता आणि शेवटी त्यानं रौद्र रूप धारण केलेलं. षटकार आणि चौकार ठोकलेल्या अशा अक्षय माळीला त्या तंबूचा रस्ता दाखवलेला आहे तो आकाश गावंडनं. या मॅचमध्ये उलटफेर खूप होणार आहेत. इकडून तिकडून मॅच सारखी फिरणार आहे, इकडून तिकडून मॅच सारखी जाणार आहे. कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. सुपर 8 साठी जाण्यासाठी, सुपर 8 मध्ये आपलं स्थान पक्क करण्यासाठी ही इथे रणधुमाळी सुरू आहे. नक्की सर, कारण खैरणे संघ जर आपण पाहिलं तर या अगोदर सामना खेळला होता, भरपूर विश्राम त्यांना मिळालाय आणि वाघोली संघ अगदी कंटिन्यू मॅचेस खेळतो, त्यामुळे बॉडी देखील तितकीच गरम आहे त्यांची आणि थंडीच्या वातावरणामध्ये कंटिन्यू मॅचेस खेळतात, त्यामुळे परफॉर्मन्स सर बऱ्याच वेळेला चांगला होत असतो. बघूया दोघांनाही फायदा कोणत्या गोष्टीचा होईल. रेसचा त्यांनी म्हणजे काय म्हणतो त्याला आपण आराम घेतलाय त्याचा, की जे सतत खेळत आहेत त्या टेम्पो त्याचा कायम राहतोय, घोडदौड त्यांची कायम राहते. शॉर्ट पिच चेंडू कट केला, अफलातून टपलवलाय. हा चेंडू सेवाग स्टाईलनं टपलवला सरळ थर्डमॅन सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी अकलेनं केलेली ही फलंदाजी. क्षितिज माळी आला काय, आल्या त्यानं चौकार मारला काय, म्हणजे तो काय तंबूमधूनच सेट होऊन आलाय. नाही, असंच दिसतंय खरं तर. क्षितिजने ज्या पद्धतीने बॉलला स्टिअर केलं होतं थर्डमॅनला, थर्डमॅन खरं तर 30 यार्डच्या आतमध्ये होता. ते त्याने ओळखलं फील्ड प्लेसमेंट कुठे आहे आणि जिथे खुलं क्षेत्र मिळालं फक्त त्याला टाइम केलं, दिशा दिली, इनफिल्ड क्लिअर करून हा चौकार सर प्राप्त केला. नाही, खरंच अकलेनं केलेली फलंदाजी आहे. त्यानं ओळखलं गोलंदाजाच्या स्पीडचा उपयोग, प्रतिस्पर्ध्याच्या स्पीडचा उपयोग त्यानं आपल्या फलंदाजीमध्ये केला आणि चौकार मारला. हा चेंडू आकाश गावंड यांचा धावत येतोय. आकाश मारलाय हा चेंडू समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येतोय, पाठलाग करतोय, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरी पडतोय. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी लगातार 2 चेंडूवर 2 चौकार. क्या बात आहे. फलंदाजी का स्वीकारली नाणेफेक जिंकल्यानंतर अंश 11 खैरणे संघानं सिद्ध करतायत मैदानावर. नक्कीच सर, आणि त्या निर्णयाला आधी साजेसा खेळ म्हणजे नक्कीच अगोदर सर टीम मीटिंग झाली असेल की समजा आपण टॉस जिंकलो तर काय करायला हवं आणि कसं करायला हवं, त्याचं प्लॅनिंग झालंय. एक तो रणनीतीचा भाग असू शकतो आणि त्याच्याच जोरावर आपण पाहतोय तब्बल धावा धावफलकावर लागल्या, त्या 21 धावा, 21 रन सर. नाही, प्रयत्न चांगला केला होता चेंडू अडवण्याचा मात्र अपयश आलं. गेला तो चौकार. आकाश गावंडचा हा चेंडू स्टायलिश पद्धतीनं कव्हरचा फटका खेळलेला आहे.
एक धाव घेतली, दुसरी धाव धोकादायक होऊ शकते, मात्र 2 धावा धावून पूर्ण झाल्या की नाही पंच सांगणार आहेत. आणि निश्चितच पंचांचं इकडे काही निर्देश नाही, याचा अर्थ 2 धावा धावून पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावांनी धावफलक वाढतोय, धावसंख्या पोहोचते ती अंश 11 खैरणे संघाची 23. एक बाद 23. या षटकाचं पृथक्करण बघा. पहिल्या चेंडूवर आली विकेट, त्यानंतर चौकार आणि दुहेरी धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. अतिशय चांगला सामना आहे आणि शांत वातावरण आहे. नक्कीच शांत वातावरण आणि क्रिकेटचा आपण या ठिकाणी आनंद घेत असताना प्रोजेक्टेड स्कोर सर इथे आपल्याला खरं तर 53 पाहायला मिळतोय आपल्या tenniscricket.in माध्यमातून. 23 झाल्यात दुसरं षटक सुरू असताना. खरं तर चांगली बॅटिंग अंश 11 खेरणे टीमची. मात्र दुसऱ्या बाजूला ओमकार 11 वाघेवली विकेट काढावे लागतील त्यांना. क्षितिज तयार आहे. क्षितिजनं मारलाय चेंडू, बरोबर नाही आला, बॅटच्या मधोमध नाही बसला. एक धाव मिळते ती क्षितिजला. रनिंग बिटवीन द विकेट खरंच वाखाणण्याजोगी आहे. लाजवाब. हा रेसचा फायदा आहे का, आरामाचा फायदा आहे? नक्की सर, अगदी योग्य आपण खरं तर विश्लेषण केलं की कदाचित अतिविश्राम मिळाल्यामुळे, जास्त विश्राम त्यांना मिळाला, त्यामुळे एनर्जेटिक आहेत आणि दोन्ही खेळाडू. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आणि टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेते, म्हणजे तुम्हाला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. आणि असं केल्यामुळे काय होतंय सर की क्षेत्ररक्षक टीमवर एक मानसिक दबाव ते निर्माण करतायत. हा, ज्याला आपण म्हणजे गावठी भाषेत म्हणतो ना की दम खायला भरपूर वेळ मिळाला, त्यामुळे तो रेसचा वेळ आता एनर्जीमध्ये कन्वर्ट केलेला आहे तो या फलंदाजांनी. आकाशचा हा चेंडू मात्र डावी यष्टी गोल केलेली आहे. बाद झालेला आहे फलंदाज, अक्षरशः लोळला मैदानावर. क्षितिज मात्र त्याची यष्टी मात्र वाकवलेली आहे. ती आकाश गावंडनं एक ब्रेक थ्रू मिळवून दिलेलं, जमलेली जोडी होती ना ती तोडली आकाशनं. नक्कीच बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती सर. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं असेल की बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी फ्लाईट दिली आणि कमी गतीने टाकली. बॅट लवकर फिरली आणि त्यामुळे खरं तर फलंदाजाचा बॉडी बॅलन्स तो ढासळला आणि चेंडू उशिराने सरळ विकेटवर जाऊन आदळलाय. सुंदर गोलंदाजी. म्हणजे सुरुवात कशी हो, मात्र एंड महत्त्वाचा आहे, शेवटचा क्षण महत्त्वाचा आहे. रिझल्ट काय आहे शेवटी तो महत्त्वाचा आहे. 2 षटकं झालेली आहेत. पहिलं षटक राम पाटलांनी टाकलं, 13 धावा दिल्या. दुसरं षटक आकाश गावंड यांनी टाकलं, 12 धावा दिल्या. म्हणजे साधारण 12.5 धावांची सरासरी आत्तापर्यंत राहिलेली आहे. आणि धावफलक जर आपण बघितला तर 2 बाद 25 वर जाऊन ठेपलेला आहे तो अंश 11 खैरणे संघाचा. म्हणजे आत्ताचं वातावरण, आत्ताचं एन्व्हायरमेंट फलंदाजांच्या बाजूनं थोडासा हा कल दिसतोय. नक्की सर, कल दिसतोय आणि तशी फलंदाजी केल्यामुळे तसं आपण पाहतो की 25 धावा धावफलकावर आहे. मात्र आता येणाऱ्या 12 बॉल्सवर ओमकार 11 वाघोली संघाच्या खरं तर गोलंदाजांवर मोठी जबाबदारी आहे. विकेट जरी गेले असतील 2 ना सर, तरी जसं आपण उल्लेख केला 12.5ची सरासरी जर येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये जरी ठेवली तरी आरामात 50 धावा या होत आहेत. आणि त्या बनवून द्यायच्या नसतील वाघोली टीमला तर गोलंदाजी अचूक व्हायला हवी आणि क्षेत्ररक्षकांची चांगली साथ मिळायला हवी. आणि ते काम मयूर मोहितेच्या वाट्याला आलेलं आहे. कर्णधारानं त्याच्यावर जबाबदारी दिलेली आहे की बाबा रे, या ओव्हरमध्ये विकेट नाही मिळाल्या तरी चालतील, पण धावांवर अंकुश मात्र आला पाहिजे. आणि तो गोलंदाज त्यामध्ये पटाईत आहे. म्हणजे मॅडन चेंडू टाकण्यामध्ये पटाईत आहे. फलंदाज काहीतरी विसरलेले, महत्त्वाची गोष्ट विसरू नका. अति महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती विसरली नाही पाहिजे. फलंदाज गेलेले आहेत मैदानामध्ये. ते निखिल माळी सगळे स्ट्राईकला आहेत, ते मात्र साजेश माळी. एक षटकार ठोकलाय, एक चौकार ठोकलाय. फुलटॉस चेंडू मारला कसा बसा आणि जातोय. नो बॉलचा इशारा मला असं वाटतं पंचांकडून येतोय. बीमरचा हा नो पंचांनी डिक्लेअर केलेला आहे. धावून काढलेली एक, म्हणजे या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. या बोनसच्या धावा असू शकतात, या जमेच्या धावा असू शकतात, या एक्स्ट्रा धावा मिळतात त्या अंश 11 खैरणेला. नक्कीच सर, इथे आता पुन्हा धावसंख्येच्या बाबतीमध्ये मोमेंटम पकडण्याची नामी संधी कारण अंश 11 खैरणे टीमकडे. नो बॉल +1 2 धावा. येणारा बॉल असेल फ्री हिटचा, म्हणजे आता इथे फलंदाज नक्कीच बिगिट करण्यासाठी जाणार आहे आणि हा बॉल कसा हाताळतील गोलंदाज मयूर हे पाहावं लागेल सर. मयूर बघतोय, आलेला फलंदाज निखिल माळी इकडे तिकडे बघतोय, टेहळणी करतोय, स्टायलिश पद्धतीनं कॅप आपली सेट करतोय आणि खेळण्यासाठी तयार आहे. गोलंदाज निखिल माळी नावाजलेला गोलंदाज मयूर मोहिते हा नावाजलेला गोलंदाज आहे.
हो, यॉर्कर परफेक्ट, परफेक्ट यॉर्कर. आज मला असं वाटतं शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू आणि परफेक्ट यॉर्कर हे खूप बघायला मिळाले आपल्या या सगळ्या खेळाडूंकडून. आजचा हा संपूर्ण जो संपूर्ण ज्या 8 टीम आहेत, त्या 8ही टीमचं आपल्याला कौतुक करायला पाहिजे. आणि सर जेवढ्या पण टीमा खेळल्या एक रॉयल खारघरचा फक्त अपवाद वगळला तर सगळ्याही स्क्वॉडमध्ये यंग खेळाडू तरुण खेळाडूंचा भरपूर मोठा भरणा होता आणि त्यामुळेच खरं तर असे वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतात. आणि मस्त गोलंदाजी, टप्प्यावर किती नियंत्रण आहे या गोलंदाजांचं. आत्ताचा जमाना आपण बॅटिंगचा जमाना म्हणतो, येतो तो षटकार मारतोय, चौकार मारतोय, धुवाधार फलंदाजी करतोय. परंतु ही जी विकेट आहे फलंदाजांना जेवढी साथ देते, तेवढी गोलंदाजांना पण मदत देते. अतिशय चांगली मदत गोलंदाजांना मिळते या विकेट. ओह व्हॉट अ स्ट्रोक, जबरदस्त टोला, अफलातून, प्रेक्षणीय, प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा षटकार मारतोय तो फलंदाज साजेश माळी. आज साजेश माळी म्हणजे त्याचा नॅचरल खेळ मैदानावर करतोय. धुव्वाधार फलंदाजी केली आतापर्यंत. 2 षटकार 1 चौकार त्याने ठोकलाय. नक्की सर, ज्या गतीने बॉल आला त्याच्या दुप्पट गतीने त्या बॉलला फेकून दिलं. ते डाऊन द ग्राउंड अगदी लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि असे फटके जर तुम्हाला मारायचे असेल तर चेंडूवरची नजर तुमची अगदी कायम असायला हवी. मी एक नक्की त्याचं उदाहरण सांगेल की सचिन रमेश तेंडुलकर सर, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर जेव्हा सराव करायचे तेव्हा ते पाण्याचा असं एक चिखल समोर तयार करायचे आणि त्याच्यामधनं गोलंदाजाला सांगायचे तू बॉलिंग कर, म्हणजे मला बॉल अजून योग्यरित्या पाहण्याची दृष्टी माझी निर्माण होईल. आणि ते इथे पाहायला मिळतंय सर. नक्कीच, नक्कीच. ते तर लिजेंड आहेत, परंतु आपले लोकल खेळाडू पण काही कमी नाही आहेत. जबरदस्त फटकेबाजी इथे करतायत आणि झेल टिपला जातोय, ज्याची आपण प्रशंसा करत होतो. तोच फलंदाज जाळ्यामध्ये अडकलेला आहे आणि निराश अंतःकरणानं मैदानाच्या बाहेर येतोय तो फलंदाज साजेश माळी. मात्र साजेश माळीनं चांगली कामगिरी केली आहे. संघाला जेव्हा गरज होती तेव्हा उपयुक्त अशी खेळी त्यानं केलेली आहे. 9 चेंडूमध्ये 18 धावांची खेळी करणारा साजेश माळी मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. नक्की सर, छोटी मात्र इम्पॅक्टफुल इनिंग, म्हणजे भरपूर मोठा प्रभाव इम्पॅक्ट त्याने या ठिकाणी टाकलाय असं आपण म्हणू शकतो. स्कोर आपण अपडेट करूया. 34 धावा झाल्या सर, 34 रन्स. 34 धावा, एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. याही षटकामध्ये 1 षटकार आलेला आहे, सिंगल आलेली आहे, नो बॉल आलेला आहे, त्याच्यावर 1 धाव आलेली आहे. त्यामुळे फलंदाजांसाठी काय धावा कमी होत नाही आहेत, विकेट जात आहेत. पण जो ॲव्हरेज आहे, जो रन रेट आहे, जी सरासरी आहे, ती मात्र चांगली पडत आहे. ती 80-11 खैरणे संघासाठी. नाही, धावगती मेंटेन ठेवली आहे सर. आपण योग्य उल्लेख केला की विकेट जात आहेत, मात्र जी धावगती आहे, जी सरासरी आहे, ती मात्र अचूक पद्धतीने पुढे सरकते. कारण आता तिसरं षटक सुरू असताना 2 बॉलचा खेळ, अजून किंबहुना 1 बॉलचा खेळ, 2 बॉलचा खेळ मला वाटतं बाकी आहे. आणि स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 34 सर ऑलरेडी झाल्यात. नाही, ओमकार 11 वाघिवली संघाला ही सरासरीच तर रोखायची आहे, परंतु त्यांना यश नाही आहेत. कारण समोरचे खैरणे संघाचे फलंदाज तेवढेच तगडे आहेत, तेवढेच एक्सपिरियन्स आहेत, तेवढे स्ट्रॉंग फलंदाज असल्या कारणानं त्यांना पाहावं तसं यश मिळत नाही आहे. परंतु धावगती वाढत पण नाही आहे. धावगती आहे ती तिथेच राहिलेली आहे. हा एक प्लस पॉईंट राहिलेला आहे तो वाघिवली संघासाठी. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवलेली असं वाटलेलं. लेफ्टी फलंदाज अक्षय गोंधळी मागील मॅचमध्ये आल्या चौकार ठोकलेला त्यांनी फाईन लेगच्या दिशेनं. मात्र या फलंदाजाला ऑफ स्टंपच्या बाहेरच ठेवलेलं आहे ते गोलंदाज मयूर मोहितेनं. मयूर मोहितेचा हा चेंडू जोरात भिरकावायचा होता. जोरदार अपील केलेला आहे, मात्र पंचांवर कोणता प्रभाव नाही आहे. अपील बघा किती जान आहे, किती ताकद आहे, किती सगळेजण एकवटले आहेत त्या अपिलामध्ये. कारण त्यांना माहिती आहे 1-2 विकेट्स आता जर मिळाल्या तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो. षटकं झालेली आहेत 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 बाद 34 अशी धावसंख्या आत्तापर्यंत झालेली आहे. ती 80-11 खैरणे संघाची. म्हणजे या षटकामध्ये मला असं वाटतं धावा आलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 9. म्हणजे जो रन रेट आहे तो पण आता कमी केलेला आहे तो मयूर मोहितेनं. नक्कीच. आणि दिलेली जबाबदारी त्याने पार पाडली. आपण पहिल्या 2 षटकांचा विचार केला सर तर 13 आणि 12 म्हणजे 2 ओव्हरमध्ये 25 होते आणि तो धावगतीचा आलेख आहे तो खाली आलाय, मंदावलाय. या तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावांचा षटक आणि 1 विकेट खरं मयूर मोहितेने प्राप्त केली. निखिल माळी, अक्षय गोंधळी हे दोघेही आता बघा चेंडू हाताळतायत, चेंडू तपासतायत, बॅटवरून चेंडू उडवतायत,
दोघांनी डिस्कशन केलेलं आहे की कसं खेळायचं आहे आता या शेवटच्या षटकामध्ये, कारण 4 षटकांचा सामना आहे. हाणामारीचं षटक आहे, हे शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे, डेप्थ ओव्हर आहे. यामध्ये आपण मारायचं, वरून मारायचे की गॅपमध्ये स्ट्रोक मारायचे की षटकार चौकार ठोकायचे की सिंगल डबल्सवर लक्ष केंद्रित करून 12-13 धावा जमवायचे. हे सगळं त्यांनी जे गणित आहे त्या एकमेकांना सांगितलेलं आहे. मात्र गोलंदाजीसाठी येत आहे ते प्रणय पाटील. प्रणय पाटील यांच्या गोलंदाजीवर हे सगळं चित्र अवलंबून असणार आहे. प्रणय पाटीलला जोरात तडाखा आणलाय, मात्र सरळ जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चेंडूची फेकी केली जाते, मिळालाय चेंडू, लावलाय स्टंपला. करीबी मामला 19-20. पंच दीपक पाटील हुशार आहेत, त्यांनी लगेच टीव्हीचा सिग्नल दिला आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. तिसरे पंच आता तपासतायत की दूध का दूध काय आणि पाणी का पाणी काय. कोण हा फलंदाज आहे तो आऊट आहे की आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित, आणि पंचांचा निर्णय आलाय फलंदाज बाद. फलंदाज बाद. काय पकडला चेंडू बघा, मस्त पकडला प्रणय पाटीलनं. मला असं वाटतं मागील मॅचमध्ये पण शेवटचं षटक टाकलेलं आणि संघाला विजयश्री मिळवून दिली होती. तेव्हा त्यांचे पाठीराखे इकडे बाजूला उभे होते. ते म्हणत होते की प्रणय आमची मॅच नक्कीच आम्हाला जिंकून देईल, आणि तसंच त्यानं केलं. याही मॅचमध्ये शेवटचं स्लॉग ओव्हर आहे, त्याच्या वाट्याला आलं आणि त्यानं एक विकेट घेतली. नक्कीच सर, रनआउटच्या स्वरूपात का होईना, मात्र विकेट आल्याने धावसंख्येला थोडासा लगाम लावला जाईल. अक्षय बाद झालाय. खरं तर अक्षय फक्त एका धावेचं कॉन्ट्रीब्युशन देऊन गेलाय. आता निखिल आणि येणारा फलंदाज येणाऱ्या 5 बॉलमध्ये कमीत कमी 10 ते 12 म्हणजे ॲटलिस्ट 45+, सध्या 35 आहे स्कोर. 45च्या पुढे जर गेला ना तर चांगली रंगत या मॅचला पाहायला मिळेल. आपण म्हणतोय असं, मात्र फलंदाज काय करतायत हे त्यांच्यावरच अवलंबून असणार आहे. अजूनही निखिल आहे, निखिल आपल्या टोपीनं झाडतोय तिथे, कारण वाईड बॉलची रेषा क्लिअर दिसली पाहिजे, पॉपिंग क्रीज क्लिअर दिसला पाहिजे. त्याला माहिती आहे निर्णायक मॅच आहे, सुपर 8मध्ये जाण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. फुल टॉस सरळ हातामध्ये, झेल टिपला जातोय. विकास भगतनं कोणती चूक केली नाही, सुंदर झेल टिपला आणि फलंदाज बाद. अक्षय गोंधळी. निखिल माळी. येस, निखिल माळी बाद झाले सर. आणि आपण तेच बोलत होतो की आपण म्हणतोय एवढ्या धावा व्हायला पाहिजे, मात्र तितक्या धावा तर ओमकार इलेव्हन वाघिवली संघही बनवून देणार नाहीये, कारण त्यांचंही हे षटक जे निर्णायक हाताळतोय तो प्रणय, आणि अचूकता ही त्याची खासियत आहे. खास करून चेंडूमध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हेरिएशन तो टाकत असतो, आणि त्याच्यापुढे फलंदाजाचा देखील कस लागणार. हा बॉल नक्कीच लोअर फुलटॉस होता, पण तर तो कदाचित जाणून बुजून टाकला असावा की लोअर फुलटॉस टाकावा, जेणेकरून मिडल नाही होणार, बॅटच्या अगदी बॉटमला लागेल आणि चेंडू पार होणार नाही. आणि तेच झालं, कॅच पकडली आणि गेली. कसं आहे की फुलटॉस बॉल म्हणजे लॉलीपॉप, लगेच धावणार. तसं या फुलटॉस बॉलला मारण्याचा मोह आवरता आला नाही तो फलंदाजाला. मात्र या वातावरणामुळे चेंडू बाहेर नाही गेला, लोअर फुलटॉस होता त्यातल्या त्यात, आणि त्यामुळे हा चेंडू सरळ गेला तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. नक्कीच सर, हा बॉल जर त्यांनी स्क्वेअर लेग किंवा अगदी फाईनला खेळला असतं तर वेगळे चित्र असतं. त्याने स्ट्रेट बॅटने खेळला म्हणून तर अंतर पार नाही झालं सर. सोडलं असतं तर शिव्याच मिळाल्या असत्या त्याला, त्यामुळे त्याला तिकडे खेळणं पण भाग होतं. फुलटॉस चेंडू, हा वेगवान फुलटॉस टाकतात, ही एक खासियत राहिलेली आहे ती प्रणय पाटीलची. धावचीची शक्यता आहे, मात्र पंचांनी मान डोलवलेली आहे की नाही नाही नाही, आणि आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहेत ते फलंदाज. 1 धाव ना, या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांनी 5 बाद 37 अशी धावसंख्या झालेली ती अंश 11 खर्डे संघाची. खर्डे संघाचे पाठीराखे, वाघिवली संघाचे पाठीराखे मैदानभर फिरतायत इकडे तिकडे आणि मॅचचा आनंद घेत आहेत ते तमाम सर्व क्रीडा रसिक. ओ काय मारलाय, जबरदस्त. मात्र हाईट जास्त आहे, लांबी कमी. जयेंद्र पाटीलनं हा झेल टिपलाय, फलंदाज बाद होतोय तो पंकज माळी. हे चांगलं षटक पाहायला मिळते खरं तर प्रणयच्या माध्यमातून. अगदी इकॉनॉमिकल धावा त्याच्या या ओव्हरमध्ये आल्यात, फक्त 2 धावा सर, आणि 3 विकेट खरं तर त्याने इथे प्राप्त केलेत. मग रनआउटच्या स्वरूपात का होईना, झेलबाच्या स्वरूपात का होईना, आणि विकेट येतात हे इम्पॉर्टंट आहे. त्याने करून धावगतीला रोख लागला जातोय सर. 37 धावा आणि आता फक्त 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. नाही, प्रणय पाटीलचं वैशिष्ट्य असं आहे की तो स्पीडमध्ये चेंडू टाकतोय, वाटत नाही धावत येताना. धावत येतोय हळूहळू हळूहळू,
पण चेंडूचा स्पीड एवढा त्याचा आहे की फलंदाजाला अपेक्षाच नाही आहे. त्यामुळे टायमिंग बरोबर जुळत नाही आणि चेंडू जातोय तो हवेमध्ये. झेलबाद होत आहेत आणि विशेष म्हणजे फुलटॉस टाकतोय नाहीतर ओव्हरपिच टाकतोय. म्हणजे फलंदाजाला प्लेड करायचा मोहच नाही होत. त्याला असं वाटतंय की आता मारतो मस्त जाईल चेंडू बाहेर षटकार चौकार, पण तसं काही होत नाहीये आणि त्या बरोबर जाळ्यामध्ये अडकवतोय तो प्रणय पाटील. अंडर 19, 17 वर्ष फक्त वय आहे. यंग टॅलेंट आहे, जोश आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्याबरोबर होश पण आहे. ओ मात्र या चेंडूला धाडले आमच्याच दिशेनं आम्हाला उत्तर द्यायला स्टेजवर सरळ आमच्या tenniscricket.in मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये येतोय तो उतुंग असा षटकार विनोद माळीचा. क्या बात आहे विनोद. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो सरळ हा चेंडू आलेला आहे तो कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्याकडे सरळ आलाय तो षटकारासाठी. अफलातून असा षटकार. खरं तर आपण म्हटलं की 45 व्हायला पाहिजे आणि ते कुठेतरी मनावर घेतलं आता फलंदाजाने असं दिसतंय. आणि आमच्या tenniscricket.inच्या कॅमेरामॅनने उत्तमरित्या खरं तर चेंडूला कव्हर केलं इथे. या 8व्या क्रमांकावर येतोय काय विनोद माळी, आल्या आल्या षटकार मारतोय काय. म्हणजे आधीच्या फलंदाजांनी काय केलंय विसरलं, आता मला करायचंय. भले मला लेट पाठवलेलं आहे पण लेट येईन पण शेट होईन आणि शेट झालाय. फिलटॉस चेंडू दिशा द्यायची होती, बरोबर नाही, बॅटच्या पट्ट्यात आला आणि या चेंडूवर मिळते ती एक सिंगल रन. हे सत्र संपलेलं आहे आणि धावा झालेल्या आहेत 44. जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. ती ओमकार 11 वाघिवली संघाला 4 षटकांमध्ये. घेऊया एक छोटासा ब्रेक, भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. बॅट्समन जाऊ द्या. बघा शांतता पण पाहिजे. शांतता मस्त आहे. त्या चायनीजवाल्याच्या कढईचा आवाज पण येतोय. हा, चायनीजवाल्याचा जो चमचा आहे तो त्याच्यामध्ये धाड 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 आपटतोय ना, तो तिकडे आहे त्या कोपऱ्यामध्ये, तिथला आवाज पण आपल्याला येतोय इथे. खरं तर चेंडू द्या, चेंडू मैदानामध्ये. व-
वाघिवलीचे सरपंच विकास पाटील हे मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी समालोचकांसाठी एकूण 400 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. ते खरं तर येणार होते, आमचे अध्यक्ष संदीप पाटील यांचे खास मित्र आहेत, मात्र ते घर बसल्या या मॅचचा मनमुराद असा आनंद घेत आहेत. त्यांच्या कुटुंबियांचं आम्ही आणि त्यांच्या मित्रपरिवाराचा आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांचं स्वागत पण करतो या स्पर्धेमध्ये, या मॅचमध्ये. अंश 11 खैरने विरुद्ध ओमकार 11 वाघिवली या मॅचमध्ये. नक्कीच सर. खरं तर आपण सामन्याचं समालोचन करतोय आणि असे खरं तर फक्त पैसे नसतात, तर एक प्रोत्साहन असतं आणि हो, कारण कौतुकाची थाप असते, ही एक प्रोत्साहन मिळतं आणि आम्हालाही सर टिकेमाळे सर एक मोटिवेशन मिळतं, की अजून आपण यामध्ये कसं अजून चांगली प्रगती करता येईल किंवा अजून कसं नाविन्यपूर्ण या समालोचनाला सादर करता येऊ शकतं, त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. गुरुनाथ नावडेकर ते पण या मॅचचा असा मनमुराद असा आनंद घेत आहेत. त्यांनाही हे समालोचन आणि या मॅचेस आवडलेल्या आहेत, तर त्यांचंही आपण स्वागत करूया. नक्कीच सर. सामना चुरशीचा होणार आहे, यामध्ये तिळमात्र शंका नाही. कारण ओमकार 11 वाघिवली चांगली बॅटिंग, खास करून आपण मगाच्या दोन्ही मॅचेसचा जर आपण अंदाज घेतला तर टॉप ऑर्डर तितकंसं कॉन्ट्रीब्युटर करू शकलो नाही, मात्र मिडल ऑर्डरने जो खेळ साकारलाय ना, अगदी लाजवाब आणि कौतुकास्पद आहे. आणि आता इथे पुन्हा पाहायला मिळेल की टॉप ऑर्डर कशी सुरुवात करून देते पॉवर प्लेमध्ये, कारण आता आव्हान वेगळं आहे अंश 11 खैरने संघाचं. हे नुसतं मिडल ऑर्डर नाही, तर टेलेंडर्स 8व्या क्रमांकावर आलेल्या विनोद माळीनं पण एक षटकार ठोकला, आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं, आपला हिस्सा दिला, आपला खारीचा वाटा त्यानं उचललेला आहे. त्यामुळे क्रिकेट हा एकट्या दुकट्याचा गेम नाही आहे, एकट्या दुकट्याचा खेळ नाही आहे, हा सांघिक खेळ आहे. हा सगळ्या संघातील प्रत्येक खेळाडूंचा हा खेळ आहे आणि जोरात टाळ्या वाजल्या जातात त्या अंश 11 खैरने संघाच्या या सगळ्या खेळाडूंकडून. स्टार्टअप होते, पहिला चेंडू घेऊन येतोय अभिषेक माळी. ओ व्हॉट अ एक्सलंट डिलिव्हरी, ब्रिलियंट डिलिव्हरी. काय चेंडू टाकला अभिषेकनं, पहिला चेंडू. जयेंद्र पाटील आणि विकास गावंड, मागील मॅचमध्ये जयेंद्रनं धुमाकूळ घातलेला, सौरभनं धुमाकूळ घातलेला, आता या पहिल्या चेंडूवर मात्र थांबवलंय त्यांना अक्षरशः त्या अभिषेक माळीनं. नक्की सर. चांगली लाईन आणि चांगली लेंथ आणि चांगला वेग, या तीनही गोष्टींची सांगड कर तर अभिषेक माळी घालतोय. पुढचा बॉल इथे स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन सर, व्हेरिएशन 2 बॉलवर आपण पाहतोय अभिषेक माळी पेश करतोय. हे काय असतं, कधी कधी परंपरा असतात, काय कधी कधी आपण संस्कृती जपतो, परंपरा जपतो, परंतु त्याच्या विरुद्ध जाणारी माणसं चमकतात, सगळ्यांच्या लक्षात राहतात. तसं अभिषेक करतोय, नुसतं यायचा फेकायचा चेंडू नाही, त्यानं आता स्लोवर डिलिव्हरी टाकली, त्यानं स्लोवर चेंडू टाकला, काहीतरी बदल केले आणि यश मिळालंय त्याला. हो व्हाट अ स्ट्रोक, जबरदस्त टोला. जयेंद्र पाटील किसी से कम नाही दाखवतो या मैदानावर आणि त्यानं मिड विकेटला मारलाय उतुंग असा षटकार. नक्की सर. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. राऊंड द विकेट अभिषेक माळीचा मारा सुरू आहे आणि बघा अक्षरशः खेचून मारलं या बॉलला, ऑफस्टिकच्या अगदी बाहेरचा बॉल, त्याला ऑन साईडला उडवलं, ते मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयेंद्र पाटील पहिल्या 2 मॅचमध्ये तितकासा बॅटिंगमध्ये यशस्वी नव्हता, चमकला नव्हता, मात्र फिल्डिंगमध्ये त्याने भरपूर कॅचेस पकडले होते आणि तो आत्मविश्वास कदाचित त्याला इथे कामाला येतोय का, कारण पहिले 2 बॉल बीट झाल्यानंतर एक काउंटर अटॅक करणारा किंबहुना पलटवार करणारा हा षटकार आपण पाहिला. नाही, नक्कीच काउंटर अटॅक केलेला आहे त्याने. पहिल्या 2 चेंडू चांगल्या टाकल्यामुळे अभिषेक माळीचा हौसले बुलंद झाले असतील, परंतु तो हौसला तोडणं या फलंदाजांना पसंत केलं आणि त्यानं असा काही फटका मारला ऑफस्टम्पच्या बाहेर जाऊन. अशा प्रकारचा मिडविकेटला फटका मारणं हे लेच्यापेच्या खेळाडूची लक्षणं नाही, तर एका स्ट्रॉंग, अनुभवी आणि मुरब्बी खेळाडूची लक्षणं आहेत आणि ती सगळी जयेंद्र पाटीलनं सगळं पणाला लावलं आणि हा षटकार ठोकला आहे. आशेचा किरण आहे. नक्की, डेफिनेटली सर. तो थांबला तर कदाचित सामना खेचून आणला जाऊ शकतो, मात्र अभिषेक माळी पुनरागमन करण्यासाठी सज्ज होईल या बॉलवर. यावेळेस बॅकफुटवरनं कट केलंय सर, डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने. पॉवर प्लेमध्ये अगदी खेळाडूंच्या भावनेशी तो खेळतोय असं तरी दिसतंय. क्षेत्ररक्षकाला मात्र
इथे मात्र अडचणीमध्ये आणतोय. चौफेर टोलेबाजी आहे, एकाच फक्त साईडला नाही. मी फक्त ऑन साईडला खेळतो असं नाही, लेग साईडला खेळतो असं नाही, ऑफ साईडला पण पॉईंट आणि कव्हरच्या खेळाडूच्या डोक्यावरून मी फटके मारू शकतो, सिद्ध करतोय. आणि हे जे फटके आहेत स्पेशल सर्कलचे फटके आहेत, 30 यार्डचे स्पेशल फटके. आणि ते फटके जयेंद्र पाटील आपल्या बॅटमधून तमाम सर्व क्रीडा रसिकांना दाखवतोय. अफलातून फलंदाजी, धुवाधार फलंदाजी, पहिल्या स्टॅच्युटरी मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा उठवतोय जयेंद्र. उलटा जमीन लगाचा फटका, क्षेत्ररक्षकाला अगदी जवळून चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. क्या बात आहे जयेंद्र. बघा सर, ऍक्शन रिप्लेमध्ये गती थोडीशी कमी टाकली होती अभिषेक माळेने, फिंगर्स रोल केले होते, मात्र कनेक्ट न होता देखील खरं तर गॅप शोधला, कारण पॉवर प्ले सुरू होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू आतमध्ये होता, त्याचा फायदा त्याने उचलला आणि फक्त दिशा देण्याचं काम झालंय. स्कोर पुढे सरकतोय सर. 14 धावा पहिल्या 5 बॉलवर आल्यात पॉवर प्लेच्या. नाही, सुरुवातीला आपण बघितलं 11.33 धावांची सरासरी पाहिजे होती. म्हणजे पहिल्या षटकामध्ये साधारण 11.33ची सरासरी असताना पहिल्या षटकामध्ये 14 धावा, म्हणजे जो टार्गेट आहे त्याच्यापेक्षा जास्त धावा जमवलेल्या आहेत त्या ओमकार 11 वाघिवलीनं. हा चेंडू, हो, अभिषेक पण काय कच्च्या गुरुचा चेला नाही, त्याचा पण गुरु शिकलेला आहे आणि त्याने त्याला शिकवलेलं आहे की चेंडू परिस्थितीनुसार कसे टाकायचे. आता त्यानं बघा शॉर्ट ऑफ लाईन ठेवला चेंडू, त्यानं ओळखला हा भिरकावतोय, इकडे तिकडे इकडे तिकडे चेंडू मारतोय. अशा वेळेला थोडासा शॉर्ट चेंडू, आणि आता स्लो नाही टाकला तर स्पीडनं टाकला आणि चेंडू बाउन्स पण घेतला. नक्कीच नक्कीच, खेळपट्टीने देखील चांगली साथ दिली, चांगला बाउन्स त्याने प्राप्त केला. आणि सर, डॉट बॉलने ओव्हरची सांगता झाली. 14 धावा आहेत. आता 18 बॉल 31 आहे, ते रिक्वायर्ड 100 आपण पाहिलं तर 10.30 म्हणजे ऑलमोस्ट प्रति षटक 10-11 10-11 जरी धावा आल्या, मात्र सर वाघोली संघ शेवटच्या बॉलपर्यंत सामना नेणं त्यांनाही परवडणारं नाहीये. त्यांचा प्रयत्न असेल की जेवढ्या लवकर आपल्याला विजय प्रस्थापित होईल तेवढं चांगलं, कारण अंश 11 खेरणे संघ कुठल्या मोमेंटला उलटफेर करेल आणि सामना टर्न करेल त्यांच्या बाजूने, किंबहुना त्यांची पकड मजबूत करेल, हे सांगता येत नाही. निर्णायक सामना आहे. सुपर 8 सुपर अष्टम मध्ये जाण्यासाठी हा संघर्ष आहे. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 1.5 लाख, द्वितीय क्रमांकाचा 75,000, तृतीय 40,000, चतुर्थ 35,000, 5वं 6वं 7वं आणि 8वं प्राईज आहे ते 30,000. म्हणजे भली मोठी इनामी राशी इथे मिळणार आहे, ती या स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक 2025 मध्ये. हो, सुंदर 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 गोलंदाजी. क्षितिज माळी फलंदाजी जशी केली तशीच गोलंदाजी करतोय. क्षितिज माळीनं ओळखलेलं आहे की आता चेंडू यांना टाकायचे कसे. धावत येतोय फास्ट, चेंडू टाकतोय स्लो. नक्कीच, अगदी बुचकळ्यात पडतोय आपण म्हणू शकतो मराठी भाषेमध्ये. फलंदाजाला विचार करायला भाग पाडतोय की आता फटका मारायचा आहे कुठे, पुढचा बॉल. विकास गावंडने खणून काढलेला आहे. जातोय तो लॉंग ऑन मध्ये, थोडीशी मिसफिल्ड आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत दोन्ही फलंदाज. या चिकी रन्स आहेत ना, चोरट्या रन महत्वाच्या आहेत. नक्कीच असा सर, थोडासा ढिसाळपणा परवडणारा नाहीये तो खैरणे संघाला. नक्की. आणि अशा धावा पुन्हा दबाव निर्माण करतात फिल्डिंग करणाऱ्या टीमवर, त्यांच्या क्षेत्ररक्षकांवर, कारण इतक्याच उत्तम पद्धतीने चेंडू अडवून उत्तम पद्धतीने फेकून त्याहूनही वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जातात. म्हणजे रनिंग बिटवीन द विकेट कमालीची फास्ट आहे सर. नाही, जयेंद्रनं ओळखलेलं की आपणच धावूया ना, अगोदरच धावला, 2 धावा पूर्ण केल्या. हा ही चेंडू ओव्हर पिच होता, चेंडू मारलाय लॉंग ऑफ मध्ये, 1 धाव घेतली आहे, दुसरीसाठी सरसावल्या, 2 धावा धावून पूर्ण केल्यात. मिसफिल्ड झालेली आहे, तिसरी धावेसाठी निघाले, 3 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. आणि बघा थोडंसं आता दबाव तंत्र वापरलंय वाघिवलीनं आणि ते खैरणे संघाला थोडंसं महागात पडतंय. नक्कीच सर, अगदी आपण जर पाहिलं थ्रो आला तेव्हा बॉलर होता स्टंप जवळ, मात्र बॅकअपसाठी सर इकडनं खेळाडू जाणं गरजेचं होतं. तो बॅकअप तिथे गेला नाही, कारण बॉलरच्या हातातनं बॉल निसटू शकतो बॉल अडवताना, आणि तेच झालं. सिंगलची डबलची झाली ट्रिपल, आणि स्कोर जाऊन पोहोचला तो आता 19 या आकड्यावर सर. 47 रनचा किंवा 45 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता 15 बॉल आणि 26 धावांची गरज ही आहे. जोडी रमले बघा, ही जोडी बरोबर सेट झालेली आहे. एकमेकांना ते ओळखतायत आणि आखोही आखो में इशारा करतात आणि धावतायत. रिव्हर्स स्वीप मारायचा होता, अपयश आलेलं आहे. सीधी उंगली से घी निकल रहा हो तो क्यों उंगली टेढ़ी करनी चाहिए. काही गरज नव्हती खरं तर रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायची. म्हणजे रिव्हर्स स्वीप म्हणजे काय, वाजली तर म्हणजे गाजराची पुंगी आहे, वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली.
नक्कीच, नक्कीच. आणि रिव्ह्यू घेण्यात आलाय. खरं तर पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केले. पंचांनी फेअर तिसऱ्या डिलिव्हरी सांगितली पंचांकडे सांगतायत ते इथे 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 पडला चेंडू, आणि परंतु आता बघूया दूध का दूध पाणी का पाणी होईल. नक्की सर अंपायरने लिगल सांगितले आणि बॅट्समनने त्या निर्णयाला खरं तर चॅलेंज केले. त्यामुळे हा बॅट्समन रिव्ह्यू आहे. येस. हे जे सगळे ॲडव्हान्टेज आहेत, हे ॲडव्हान्टेज या टेनिस क्रिकेटमध्ये आलेले आहेत. त्यामुळे सगळ्या फलंदाजांना फायदा होतोय, गोलंदाजांना फायदा होतोय आणि सत्य काय ते समोर येतंय. बघूया पंचांकडे. येस, बॅट्समन रिव्ह्यू आहे. पंचांनी डिलिव्हरी फेअर सांगितलेली आहे. बॅट्समनला असं वाटतंय की हा चेंडू वाईड असावा. तिसरे पंच तपासतायत. DRS बॅट्समनचा आहे. त्यामुळे सगळेजण बघतायत निकालाकडे. फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांनी सांगितलेलं आहे की ही डिलिव्हरी फेअर आहे, क्लिअर डिलिव्हरी आहे, करेक्ट चेंडू आहे हा. आणि त्यामुळे आता सर आणि- रिव्ह्यू गमावलाय वाघिवली टीमने. येस, रिव्ह्यू गमावलेल्या वाघिवली टीमनं. क्षितिज माळीला मात्र यश मिळते. 4 चेंडू क्षितिजनं टाकलेत, धावा दिलेल्या आहेत त्या 5. फुलटॉस, पॅडल स्वीप करायचा होता, आणि चेंडू जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आकलेनं गोलंदाजी करतोय क्षितिज माळी, त्याची प्रशंसा करायला पाहिजे. नक्की सर, डेफिनेटली. कारण त्याने पाहिलं जयेंद्र या अगोदरचा बॉल जिथे रिव्ह्यू घेण्यात आला, खरं तर थर्ड मॅन आतमध्ये आणि तिथे कुठेतरी रिव्हर्स खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता. इथे देखील लेग स्लिप आतमध्ये आणि आपण जर पाहिलं तर फाईन लेगचं क्षेत्र खुलं आहे, लॉंग लेगचं क्षेत्र खुलं आहे आणि तिथे कुठेतरी मारण्याचा प्रयत्न होता. मात्र दोन्ही प्रयत्न खरं तर फसलेत. 3 लगातार चेंडू मेडन गेलेले आहेत ते जयेंद्र पाटीलला. जयेंद्र पाटील थोडंसं आता मला असं वाटतं प्रेशरमध्ये आलेले दिसतात. प्रेशर रिलीज त्यांना स्वतःहून करावं लागेल. फुल टॉस केला आपल्या दिशेनं, पुन्हा आलेला आहे स्टेजवर चेंडू. या समालोचन कक्षाच्या दिशेनं मारलाय तो उतुंग असा षटकार जयेंद्र पाटीलनं. क्या बात आहे जयेंद्र. नक्की सर, अगदी परफेक्ट कनेक्ट केला आणि बॉलला अगदी ताकदीने मारलं. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे. आपण पाहतोय 2 ओव्हरचा खेळ संपलाय सर आणि 25 धावा धावफलकारे, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त धावा धावफलकारे. पाणी मैदानात पाठवा. 12वे खेळाडू पाणी मैदानामध्ये घेऊन जा. 12 बॉलाने तर 20ची गरज आहे सर. 12 चेंडूमध्ये 20 धावा. एका षटकारानं हे समीकरण बघा कसं पलटवलं. दबा धरून बसलेला खरं तर जयेंद्र पाटील, आणि जयेंद्र पाटीलनं मौका मिळाला आणि मौक्यावर मारला तो चौकार नाही तर डायरेक्ट षटकार. कॅमेरामननं आमच्या कॅमेरा वाचवला, नाही तर सरळ कॅमेऱ्यावर तो चेंडू आदळला असता. कदाचित कॅमेरामनचं नुकसान झालं असतं. अफलातून फलंदाजी करतोय जयेंद्र पाटील. विकास गावंडचं कौतुक करायला पाहिजे की त्याने किती साथ दिले. तू मारतोय ना, तूच मार, मी तुला सिंगल डबल काढेन, मी विकेट पण नाही टाकणार. आणि कंपल्सरी चेसिंग हा आपला नियम आहे. त्यामुळे 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. दोन 12वे पाठवण्यापेक्षा एकच 12वा पाठवला आणि यांना 2 बॉटल त्यांना 2 बॉटल पाणी दिलेलं आहे. आणि अशीच एकी राहिली पाहिजे. क्रिकेट फक्त काय हारजीतसाठी नाही, तर आपले संबंध जे आहे ते संबंध दृढ करण्यासाठी हे क्रिकेट आहे. नक्कीच सर, कारण क्रिकेटने सर भरपूर काही दिलं. आज आपण तुम्ही आम्ही आपल्या समवेत आज समालोचन करण्याचं आम्हाला भाग्य मिळते. याचं कारण आज क्रिकेट आहे. आज तुम्ही मोबाईल उघडा सर, तुमच्या कॉन्टॅक्ट्सपैकी हे मॅक्सिमम कॉन्टॅक्ट हे क्रिकेट या खेळामुळे तुम्हाला मिळालेले असतील किंवा ती माणसं क्रिकेट या खेळामुळे जोडली असतील. आज समालोचक, पंच असतील, गुणलेखक, यूट्यूब लाईव्ह आणि हे सर्व खेळाडू अनेक स्पर्धांमध्ये एकमेकांना भेटत असतात. वैयक्तिक आयुष्यामध्ये अनेक सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये आपण भेटत असतो आणि हेच सर क्रिकेटने दिलंय. धर्म, जात, पंथ, पक्ष, वर्ण या सर्व भेदांना मात्र बाजूला करून एका व्यासपीठावर एका छायेखाली आणण्याचं काम सर क्रिकेटने केलंय. किती वर्ष, आत्ताही करतोय क्रिकेट आणि येणाऱ्या काळामध्ये देखील करेल क्रिकेट. आणि म्हणूनच आपल्या भारतामध्ये क्रिकेटला धर्म मानलं जातं आणि
तेच क्रिकेट, एक चांगलं क्रिकेट आज स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक 2025 मध्ये आपण पाहतोय. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. ती ओमकार 11 वाघिवली या संघाला. अंश 11 खैरणे संघ क्षेत्ररक्षण करतोय. ओमकार 11 वाघिवली संघ फलंदाजी करतोय. धावाचा पाठलाग करायचा होता 45चा. परिस्थिती बघा, 12 चेंडूमध्ये धावा पाहिजेत 20 आणि स्ट्राईकला उभे आहेत ते विकास गावंड गोलंदाजीच्या मार्कवर आहेत. अक्षय गोंधळी क्षेत्ररक्षण सजवतायत. सर्कलच्या आत 4 खेळाडू, बाकी सगळे बाहेर. हो 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 हो, काय सुरुवात केलेली आहे गोलंदाजाची. ताणून ताणून मारायचा होता तो फलंदाज विकास गावंड यांना चेंडू. ते बघतायत की मी उभा कुठे, चेंडू कुठे गेला, कसा गेला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि सरळ हा चेंडू गेला तो निर्धाव धावेसाठी. हा चेंडू मारलाय फटका हातामध्ये, मासा गळाला लागला. डोक्यावर हात ठेवतात फलंदाज आणि विकास गावंड मात्र बाद होत आहेत. सर विकास गावंड बाद झाले, मात्र या अगोदरचा चेंडू डॉट खेळले, म्हणजे एक चेंडू कमी केला, या चेंडूवर बाद झाले, म्हणजे 2 चेंडूचं नुकसान करतं त्यांच्या माध्यमातून झालं. कारण आता इक्वेशन मध्ये बदलाव होतोय सर, कारण जयेंद्र नॉन स्ट्राईकवर राहिलाय आणि त्याचा फायदा आता अंश 11 खैरणे संघ उचलणार. कारण नवीन येणारा बॅट्समन असेल तो स्ट्राईकवर, म्हणजे त्याच्यावरही दबाव टाकण्याची नामी संधी, त्यालाही थोडंसं डॉट बॉल टाकण्याची संधी, आणि जे अंतर आहे चेंडू आणि धावांचं किंबहुना जो आस्किंग रन रेट आहे ते वाढवण्याचं काम अंश 11 खैरणे संघ करू शकतो. आता 10 बॉल आणि 20 ची गरज आहे. आणि 12चा रिक्वायर्ड रन रेट आहे. तुम्ही म्हणाला तसं आस्किंग रन रेट आहे तो वाढलेला आहे. 12चा दिसायला 12 आकडा आहे, पण 2 चेंडूमध्ये सुद्धा त्याचं काम होऊ शकतं, वाघिवलीकरांना माहिती आहे. आणि त्यामुळे कदाचित हे गोलंदाज आहेत ते पण ते 2 चेंडूमध्ये होऊ नये म्हणून तशा प्रकारची गोलंदाजी करणार आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. सुपर 8 मध्ये, सुपर अष्टम मध्ये जाण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. तो अंश 11 खैरणे आणि ओमकार 11 वाघिवली. आता खरं तर रात्रीची वेळ आहे. रात्रीचे 2:14 झालेली आहेत. अजूनही आपल्या मोबाईल सेट्सवर आणि स्मार्ट टी व्हीवर बरेचसे प्रेक्षक या मॅचचा घर बसल्या आनंद घेत आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूया, त्यांच्या कुटुंबाचा हार्दिक स्वागत करूया आणि मॅचकडे जाऊया. नवीन आलेला 4 व्हीलरची जी लाईट आहे ती आपण कृपया बंद करावी. आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोचत असेल तर येस, सगळ्या बंद करा लाईट, ती पण बंद करा. महेश मोहिते, त्यांना हीटर पाहिजे असेल त्यामुळे ती राहणार, परंतु त्यांनी गाडी फिरवली त्याबद्दल धन्यवाद तुमचं. अक्षय गोंधळी तयार. ओ व्हॉट अ स्ट्रोक, जबरदस्त प्रहार, हल्ला चढवलेला आहे तो महेश मोहितेनं मारलाय षटकार. सर गेल्याही मॅच मध्ये पहिला बॉल फेस करत होता तेव्हाही त्याने षटकार मारला होता आणि त्यानंतर 3 बॉलमध्ये 2 षटकार मारून त्याने ती इनिंग संपवली होती आणि इथे आल्या आपण पाहतोय पहिला षटकार मारलाय सर. या मॅच मधली हवा त्यानं काढून टाकलेली आहे बघा. जो षटकार 1-2 षटकार पाहिजे होते त्यामधला 1 षटकार त्यानं मारलेला आहे. म्हणजे खाईन तर खाईन तुपाशी, नाही तर उपाशी राहीन, पण तूप मी घेणारच. आणि जबरदस्त टोला आणला आल्या महेश मोहितेनं षटकार ठोकला. हा चेंडू हो 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 हो, अक्षय गोंधळी पण काही कमी नाहीये सर. चोख प्रत्युत्तर दिले, चोख प्रत्युत्तर, ठोसा जशास तसं उत्तर देतोय तो अक्षय गोंधळी. टिट फॉर टॅट. यस, दोन्ही संघांमध्ये आता संघर्ष सुरू आहे आणि लगेच मारलाय लांब आणि किती उंच मारला हा उत्तुंग षटकार महेश मोहितेनं. क्या बात है महेश, छा गए सर. प्रश्नाला उत्तर, उत्तराला प्रतिउत्तर, प्रतिउत्तराला चोख प्रतिउत्तर. कधी गोलंदाजाचं वर्चस्व, कधी फलंदाजाचं वर्चस्व. सर बघा, 3ही मॅच मध्ये पहिला बॉल खेळत असताना महेश मोहितेने षटकारच ठोकला होता आणि आता 7 बॉल 8 म्हणजे अगदी सामना क्लोज केलाय त्याने. जबरदस्त मॅच मधली हवा काढून टाकलेली आहे त्यानं. 2 उत्तुंग षटकार, जी गॅप होती ती भरून काढली आहे. हो, हा चेंडू निर्धाव जातोय. अजूनही अभी पिक्चर बाकी आहे. अजूनही 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता 8 धावांची गरज आहे आणि कंपल्सरी चेसिंग हा आपला नियम आहे. मजा आली या मॅच मध्ये. म्हणजे हा सामना आहे ना पैसा वसूल. आज रात्रीची वेळ आहे, परंतु जे काही पाहुणे थांबलेले आहेत इथे, जे काही प्रेक्षक थांबलेले आहेत, जो कोणी लाईव्ह पाहत आहे, त्यांचा पैसा वसूल झालेला आहे.
नक्कीच सर, पैसा वसूल सामना आहे. कारण दोन्ही बाजूने भरपूर मोठा संघर्ष आणि किंबहुना प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सर जयेंद्रचं कौतुक आहे. 9 बॉल 20 वर खेळतोय. त्यांनी ती इनिंग बिल्ड केली आणि आता महेशने कळस रचलाय, कळस रचायला सुरुवात केली आहे सर आता. आणि दोघांमध्ये बघा ताळमेळ किती आहे. आता काय चर्चा करत असतील त्यांचं त्यांना ठाऊक. मात्र विजयाच्या दिशेने इकडे हात करतायत की थांबा, काही नका आणू, काही बोलू नका, सांगतायत ते. आम्ही सेट झालेलो आहेत. कधी कधी काय होतं की ओव्हरडोस आहे ना, ओव्हरडोस आला की त्याचं म्हणजे साईड इफेक्ट पण होता. ते माहिती आहे या फलंदाजांना. ते सांगतायत थांबा, आम्ही बरोबर करतो. नाही, ओव्हरडोस झाला तर माणूस सर हँग होतो कधी कधी. मात्र आता शेवटचं षटक कोण असेल? अंश श्रेवण किरणे संघ, त्यांच्याही रणनीतीकडे आपण थोडंसं लक्ष केंद्रित करूया. काय रणनीती असेल सर त्यांची? कारण त्यांना या धावा डिफेंड करायच्यात. नाही हे फक्त या रणनीतीमध्ये हे फक्त षटक त्या गोलंदाजाच्या वाट्याला नाही येणार, तर भविष्य येणारे अंश इलेव्हन खैरणे संघाचा एवढा वेळ थांबले ते बरोबर 7:30ला आलेले आहेत आणि अशा वेळेला या रात्री 2:30पर्यंत थांबलेले आहेत, तर नक्की त्यांना पण विजयाच्या आशा आहेतच. त्यामुळे अशा गोलंदाजाला ते चेंडू देणार आहेत की जो चेंडू या कठीण परिस्थितीतून आपल्याला मार्ग काढेल, नव्हे तर विजय मिळवून देईल. यस, विजयाचा मार्ग सुकर करेल आणि बक्षीस पात्र फेरी सुपर 8 म्हणजे बक्षीस तुम्हाला एक कमीत कमी मिळणार आहे. गोलंदाज मला असं वाटतं साजेश माळी, इकडे टीके माळी, इकडे युवराज माळी बसलेले आहेत. हो, साजेश माळी, व्हॉट अ बॉलिंग, एक्सलंट बॉलिंग, जबरदस्त. या मॅच मध्ये आता रोमांच आलाय बघा. येस, फास्ट अँड फ्युरियस. 5 बॉल 8ची गरज आहे आता. विकेट किपर अक्षय माळी बघा तिकडे सांगतोय आपल्या सहकार्यांना इकडे व्हा तिकडे व्हा. गोलंदाज साजेश माळी तयार आहे आणि समोर आहे तो फलंदाज जयेंद्र पाटील सारख्या कसलेल्या फलंदाजाला 2 चेंडू मेडन टाकलेत. सर पहिला चेंडू वेगवान आणि इथे कमी गतीने टाकलेला, गतीमध्ये परिवर्तन आणि बॅट लवकर फिरली जयेंद्रची आणि दोन्ही वेळेत त्याने ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न फसला. 4 चेंडूमध्ये आता 8 धावांची गरज आहे बघा. आता गेलेला आहे तो स्वतः महेश मोहिते की बाबा रे मी एवढं केलंय, फुकट घालवू नको, काहीतरी कर, तू जे करतोय चांगलं अगोदर तसं कर. रिव्हर्स स्वीप मारायचा होता. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. लगातार 3 चेंडू मेडन टाकतोय साजिद माळी. टाळ्यांचा कडकडाट येतोय बघा साजिद साठी. काय मॅच झालेली आहे, जबरदस्त मॅच. प्रत्येक षटकामध्ये वेगवेगळे निर्णय इथे आलेले आहेत. कधी यांच्या बाजूनं, कधी त्यांच्या बाजूनं, कधी खैरण्याच्या बाजूनं, कधी वाघिवलीच्या बाजूनं. आता बघा येणाऱ्या 3 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. 3 बॉल 8 धावा सर. सामना अजूनही बॅलन्स आहे सर. बॅलन्स आहे म्हणजे 2 बॉल मध्ये जरी 8 राहिल्या तरीही सामना जिंकला जाऊ शकतो. मात्र इथे धावा पाहिजे. आता डॉट बॉल नकोय. साजेशनं जयेंद्रला हा चेंडू टाकला, मात्र पंचांनी वाईड म्हणून घोषित केलेला आहे. ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू होता. या चेंडूवर मिळते 1 रन. 3-8चं समीकरण 3-7. 3 चेंडूमध्ये 7 धावा पाहिजेत. 3 चेंडू 7 धावा. साजेश माळी टू जयेंद्र, राईट अमोर. ओ मनगटाच्या सहाय्याने बघा ड्राईव्ह केलं मिड विकेटला. एक कंप्लीट, तिकडे मिसफील्ड झाली, बॅकअप होतं, अन्यथा बॉल गेला असता सर सीमारेषेच्या बाहेर. 2 चेंडूमध्ये आता 5 धावांची गरज आहे. हे प्रेशर आहे, हे प्रेशर, हा दबाव. त्यामुळे थोडा छोटा मिस्टेक्स होत आहेत. मात्र त्याचा फायदा घेतलाय तो फलंदाजांनी. पुन्हा स्ट्राईक आलेला आहे तो जयेंद्र पाटीलनं. इकडे महेश मोहितेचे हात शिवशिवत असतील वाटतंय मला असं. नक्की, डेफिनेटली तो बोलतोय मला स्ट्राईक का मिळाली नाही. मात्र जयेंद्रकडे तेवढी ॲबिलिटी आहे, कंपल्सरी चेस आहे. 2 बॉल 5 सर. पाया रचलाय त्यांनी. मला असं वाटतं तोच इथे सलामीला आलेला फलंदाज विजय देऊनच मैदानाच्या बाहेर जाईन असा निश्चय करून आलेला दिसतोय. साजेश माळी तयार. ओ हो, साजेश माळी छा गए. काय बॉलिंग केलंय साजेश माळीनं. अफलातून टाळ्यांचा कडकडाट होतोय. शेवटचा षटक, डेप्थ ओव्हर. 6 चेंडूमध्ये गरज होती 8 धावांची. आता कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे एका चेंडूमध्ये आता 5 धावांची गरज आहे. तर एक तर 5 धावा धावून काढाव्या लागतील किंवा षटकार ठोकावा लागेल. जावेद मियादाद सगळ्यांना आठवत असेल. नक्कीच एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. साजेद टू जयेंद्र आणि जयेंद्रनं मारलाय चेंडू हातामध्ये.
झेल टिपला जातो आणि खैरने संघ विजयी झालेला आहे. 11 विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. जल्लोष बघा, जल्लोष खैरने संघाचे सगळे खेळाडू इथे साजरा करतायत, नाचतायत, अक्षरशः आनंदी झालेले आहेत. उचलून घेतलेले ते गोलंदाज साजेश माळीला. मात्र सर खरं तर वाघिवली संघाने देखील चांगला संघर्ष केला. काही चुका झाल्या नक्कीच आणि त्याचा भुर्दंड भोगावा लागलाय. मॅन ऑफ द मॅच साजेश माळी, मॅन ऑफ द मॅच. साजेश माळीला विनंती आहे की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण स्टेजवर यावं. येलकोट येलकोट, जय मल्हारचा जय.